त्याला त्याच्या तंगड्या तोडल्या होत्या त्या लोकांनी. अच्छा, आमच्या समोर. आणि तिथे एक कामगार उभा राहत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आमच्या 6 जणांच्या लोकांनी सहकार्याने गिरणी कामगार उभा राहिला आणि लढ्यामध्ये पुढे आला आणि तो लढला, नेतृत्व त्यांनी केले. हे काम करत असताना एका बाजूला प्रचंड दहशत होती आणि ती दहशत गवळी गँगची असेल, सरकारची दहशत असेल, पोलिसांची दहशत असेल आणि सगळेजण या सगळ्या आमच्या संघर्ष समितीवर येत होते. त्यापूर्वी हा संबंध संप शिवसेनेने उभा केला होता आणि त्यांना तो संप ते करणार होते. पण ऐनवेळी त्यांनी तो संप आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणाले की मी आत्ताच मुख्यमंत्री अंतुलेंना भेटून आलो आहे आणि तुम्ही संप मागे घ्या. आणि हे सगळा इतिहास आपण पाहिला तर त्याच मुंबईतल्या गिरणी कामगारांना संपवण्याचं कटकारस्थान इथल्याच राज्यकर्त्यांनी आणि मराठी राज्यकर्त्यांनी ते केलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. तर आज गिरणगावामध्ये मुंबईतला गिरणी कामगार उभा असता तो देशोधडीला लागला आणि त्याला जबाबदार हे सगळे पक्ष आहेत. ते गावोगावी सगळे गेले, गेट सुटला आणि मग त्याच्यामध्येच मान्यताबद्ध युनियन आणि सरकारला बाहेरचे लोक आणून त्या मिलमध्ये ठेवणं आणि मग फुकटच कागद बिगद जाळून वरती धूर करणं की गिरणं चालू झाली गिरण, अशा तऱ्हेचं एक बाहू निर्माण करणं. परिस्थिती खूप बदललेली होती. दत्ता सामंतांचं पण नंतर काय संप केला पण तो संप असा हे झाला नाही. त्यामुळे कामगार नर्वस झाले, सगळंच झालं आणि जवळजवळ ते गिरणगाव असं बंद पडायच्याच वाटेवर होता. गिरणी कामगार हा जन्माला आल्यापासून संघर्ष आणि लढाच करतो आहे. कारण त्याचं ते भागतच नव्हतं. त्यांच्या पगारामध्ये वगैरे फार कमी पगार असायचा. खूप तिथे गरीब माणसं खानावळ चालवायचे. वेगवेगळ्या तऱ्हेचं तिथे व्यवसाय असेल पत्रकाराचा आणि कसला सगळे व्यवसाय होते आणि गिरणगाव ही एक मोठी संस्कृती होती. तो झाला. त्यांचं सगळं मुलांचं शिक्षण पूर्ण नाही, त्यांचा अन्न निवाऱ्याचा प्रश्न होताच. या सगळ्या गोष्टीला त्यांना एक प्रकारचं रागच मनामध्ये होता. नमस्कार. इंडी जर्नलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश आणि आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि या दोन्हींच्या इतिहासात ज्या काही निवडक महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतील, ज्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या असतील, त्यापैकी एक म्हणजे 80च्या दशकात घडलेली गिरणी कामगारांची चळवळ, गिरणी कामगारांचा संप. या संपाचे काय परिणाम होते, या संपानंतर काय झालं, याच्याबद्दल अनेक आपण साहित्यिक आणि कलाकृतींमधून आपण हे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, त्याच्यावरची टीका टिप्पणी वाचलेली आहे. मात्र त्या प्रत्यक्ष संपाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले लोक, त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची आज संधी मिळते की या संपामध्ये काय झालं आणि त्यानंतर काय झालं आणि गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो आजही कशा प्रकारे सुरू आहे. तर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत कम्युनिस्ट पक्षाचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विठ्ठल घाग आणि ते गिरणी कामगार संघर्ष समितीचे सुद्धा नेते आहेत. तर स्वागत तुमचं कॉम्रेड. मला सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल, कारण बऱ्याच जणांना, विशेषतः मुंबई बाहेरच्या लोकांना गिरणी कामगारांचे जे मूळ प्रश्न होते आणि हा संपाची सुरुवात किंवा त्याचं जे जेनेसिस आहे ते माहीत नसतं बऱ्याचदा. तर ते थोडक्यात आम्हाला सांगू शकाल का की ती परिस्थिती काय होती, कामगार संपाच्या त्याची पार्श्वभूमी काय होती? मला आता सगळ्यांचं धन्यवाद. गिरणी कामगार याच्यावर जी युनियन लादली गेली होती, राष्ट्रीय मिल संघाची युनियन, ही गेले जवळ 70-80 वर्षे ती एकच युनियन होती. त्या युनियनला पण ते कंटाळले होते आणि जवळजवळ 4.5-5 लाख गिरणी कामगार होते टोटल त्यावेळी 60 गिरण्यांमध्ये. आणि त्यांना जे काही वाढ वगैरे मिळत होती ती त्यांचे संसार चालण्या इतके नव्हतीच. आणि या सगळ्या व्यवस्थेला ते कंटाळून त्यांनी ही युनियन सोडून द्यावी, ती इथून निघून जावी, याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते त्यासाठी गेले 1920 सालापासून ते लढत होते आणि त्या शेवटी त्यांचा एक मोठ्या संपामध्ये ते रूपांतर झालं. बरं. त्याच्यानंतर त्या संपामध्ये 1982ला डॉक्टर दत्ता सामंत यांनी त्या ठिकाणी ते आले. म्हणजे ते येणं म्हणण्यापेक्षा पूर्वी हा संबंध संप शिवसेनेने उभा केला होता आणि त्यांना तो संप ते करणार होते. पण ऐनवेळी त्यांनी तो संप आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणाले की मी आत्ताच मुख्यमंत्री अंतुलेंना भेटून आलो आहे आणि तुम्ही संप मागे घ्या. त्यानंतर ते संबंध लोक कामगार मैदानातून उठून गेले आणि दत्ता सामंतांकडे गेले आणि या संपाला सुरुवात झाली.
या संपाची पार्श्वभूमी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की याच्या प्रमुख मागण्या किंवा ते कामगारांना नक्की काय हवं होतं या संपातून? कामगारांना याच्यामध्ये नक्की पाहिजे होतं की त्यांना मुळात एकमेव म्हणजे त्यांना युनियन मान्य नव्हती. आणि हे जे 2, 5, 4 रुपये जे वाढ देत होते आणि त्याच काळामध्ये बाहेरच्या इंडस्ट्रीयलमध्ये मोठ्या प्रमाणात पगार वाढ होती आणि म्हणून तो झाला. त्यांचं सगळं मुलांचं शिक्षण पूर्ण नाही, त्यांचा अन्न निवाऱ्याचा प्रश्न होताच. या सगळ्या गोष्टीला त्यांना एक प्रकारचं रागच मनामध्ये होता आणि म्हणून त्या ठिकाणी ते दत्तासामांना आणण्यासाठी वगैरे गेले. अच्छा. मग आता तेव्हा त्या काळामध्ये मुंबईचं जे मिल क्षेत्र होतं त्याचं स्ट्रक्चर काय होतं? म्हणजे की सगळ्यात संघटित क्षेत्रातच मिल्स चालू होतं किंवा जे हातमाग किंवा यंत्रमाग जे आहेत ते संघटितच होते, असंघटित होते? कशा प्रकारे त्याचं हे होतं स्ट्रक्चर? त्या ठिकाणी असंघटित क्षेत्र वाढत चाललं होतं. मालेगाव, इचलकरंजी, भिवंडी खूप ठिकाणी. आणि मुंबईतले त्यांना खरा मुळात त्यांना तो धंदा बंदच करायचा होता, कारण कापडाची काही मागणी कमी पडत नव्हती. खूप बाहेर तिकडे काढून घेतलं जात होतं आणि नवीन पिढीला कपडा चालवण्यापेक्षा वेगळ्या धंद्यामध्ये जाणं मालकांच्या मुलांना तो एक त्यातला भाग होता. आणि जमिनींचं त्या ठिकाणी भाव चांगले येत होते आणि त्या ठिकाणी शरद पवारांनी घोषणा केली होती की मला मुंबईचं सिंगापूर आणि हाँगकाँग बनवायचं आहे. आणि या दृष्टीने ती तिथे पहिली प्रथम पावलं पडली की मुंबईची इंडस्ट्री संपवण्याची. अच्छा. मग तो सरकारी धोरणांचा आणि जागतिक बदलांचा असा एक मेळ होता असं? निश्चितच, नक्कीच. अच्छा. मग जेव्हा संप घडला तर संपाचा काळ जो होता तो कसा होता? म्हणजे तिथले कामगार, त्यांचे परिवार यांच्यासाठी संपाचा काळ कसा होता त्या दरम्यानचा? गिरणी कामगार हा जन्माला आल्यापासून संघर्ष आणि लढाच करतो आहे. कारण त्याचं ते भागतच नव्हतं. त्यांच्या पगारामध्ये वगैरे फार कमी पगार असायचा. खूप तिथे गरीब माणसं खानावळ चालवायची. वेगवेगळ्या तऱ्हेचं तिथे व्यवसाय असेल पत्रकाराचा आणि कसला सगळे व्यवसाय होते. आणि गिरणगाव ही एक मोठी संस्कृती होती. म्हणजे मोहेंजोदडो जी संस्कृती होती तशीच गिरणगावमध्ये सगळ्या टाईपचे लोक आणि संबंध देशभरातून वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळेच लोक. आणि गिरणी कामगार हा एक प्रचंड मोठा उद्योग होता, धंदा होता. आणि 3 महिने तुम्ही शिकलात की जातू व्हायचे. तुमचा बँकांपेक्षा थोडासा पगार बरा असायचा त्यावेळी त्यांना. आणि म्हणून सगळे मिलमध्ये यायचे. आणि म्हणजे देशातले सगळे लोक, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे त्यांचे सगळे, तर ते एका म्हणजे गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. त्यांचे ज्या काही संस्कृती होत्या, ज्या काही उत्सव होते, खेळ होते ते करत होते. आणि म्हणून गिरणगाव ही एक वेगळी संस्कृती त्यावेळी निर्माण झालेली होती. आणि एकोप्याने ते सगळं जात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळे लोक कामगार म्हणून ते एकत्र राहत होते. हा एक त्यांचा मोठा गुण होता. पुढच्या काळात संप झाल्यानंतर त्यांची खूपच वाताहत झाली. म्हणजे मुलांना शिक्षण नाही, त्यामुळे ते गँगवॉरकडे जा किंवा अनेक ठिकाणी त्या बायकांना छोटे मोठे उद्योगधंदे करावे लागले. त्या ठिकाणी आमच्या मॉडर्न मिलमध्ये तर त्या हे असतात तुमच्या पॅट्रोमसचे हे असतात ना, काय ते त्याला बोलतात, पॅट्रोमॅक्सचं ते होतं. पॅट्रोमॅक्सचं ते धंदे त्या बायका करायच्या. आणि संबंध तरुण पिढी गुंडगिरीकडे गेली. फार त्यावेळी तरुणांचं नुकसान झालं. आणि केवळ संपामुळे आणि एकंदर राजकीय धोरणामुळे, सरकारी धोरणामुळे या गिरणी कामगारांचं खूप मोठं नुकसान झालं. बरोबर. आता या संपामध्ये ज्या संघटना किंवा ज्या राजकीय संघटना सक्रिय होत्या, आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेनं या संपाची सुरुवात केली, मात्र त्याचे बाकीचे जे हे होते सहभागी त्यातले ते काय होते? ते कोणते राजकीय फोर्सेस? त्यांच्यामध्ये मेन तिथला पक्ष होता, युनियन होती राष्ट्रीय मिल संघाची, काँग्रेसची युनियन होती. त्याला विरोधक होतं त्या ठिकाणी कम्युनिस्ट, आयटेकची युनियन त्या ठिकाणी होते, गिरणी कामगारची. त्यानंतर आमच्या समाजवाद्यांची ही होती गिरणी सभा. आणि भारतीय मजदूर संघाचं पण तिथे होते छोटी मोठी. हे सगळे होते. पण मान्यताप्रत फक्त युनियन राष्ट्रीय मिल संघ होते आणि त्यांच्याशिवाय काही होत नव्हतं. पण ह्या इतर संघर्ष लढा करून जो 1938ला जो बॉम्बे इंडस्ट्रियल ॲक्ट आला गुलेरिया नंदाने, त्याच्यामध्ये एकच असं होतं की तुम्हाला न्याय मागता येत होता. म्हणजे जर तुमच्यावर काय अन्याय झाला तर तुम्ही कोर्टामधून न्याय मागू शकत होतात. आणि त्यामुळे काही अंशी त्यांना न्याय मिळत होता. पण ज्या प्रमाणात त्यांना न्याय मिळाला पाहिजे गिरणी कामगार म्हणून तो त्यांना, आणि इतर धंद्यातले सगळे बँकांबिंकार सगळे पुढे जात होते आणि गिरणी कामगार हा तिथेच राहत होता. हा त्याच्या मनामध्ये एक मोठा राग पण होता ह्या युनियनबद्दल.
आणि ह्या ज्या सगळ्या युनियन होत्या त्या काम करत होत्या, आपापल्या परीने काम करत होत्या, पण त्यांना मान्यता नसल्यामुळे पाहिजे ते प्रश्न ते सोडून घेत नव्हते. संप करायचे, लढे करायचे, संघर्ष करायचे, पण त्याच्यातून त्यांनी बोनसचा हक्क मिळवला, त्याने त्याच्यातून महागाई भत्ता मिळवला. स्त्रियांची जी 12 तास ड्युटी होती ती 8 तासावर आणली. पूर्वी 12 तास ड्युटी असायची सगळ्यांना, ती 8 तासावर केली. आणि स्त्रियांना जी रात्रपाळी असायची ती कायम त्यांनी दिवसपाळी करून घेतल्या. अशा ज्या वेगवेगळ्या हक्क होते कामगारांचे ते मिळवण्यामध्ये त्या विरोधी युनियन काम पार पाडत होते आणि त्या सक्सेसही होत होत्या त्या ठिकाणी. मग जेव्हा हा संप एका अर्थाने क्रश केला गेला, चुरडला गेला सरकारकडून, किंवा जे काही त्याची परिणती असेल त्याचं बरंच विश्लेषण झालेलं आहे की हा संप का फेल गेला किंवा का म्हणजे गिरणी कामगार कसे देशोधडीला लागले. तर हे जेव्हा घडलं, हे जेव्हा कोलॅप्स झालं, सगळ्या मिल्स बंद पडू लागल्या, तर तो जो ट्रान्झिशनचा काळ होता त्या दरम्यान कामगारांचे काय हाल झाले, म्हणजे त्यांनी कसं हँडल केलं ही सगळी परिस्थिती? मुळात डांगेंचे जे संप झाले म्हणजे 1975ला लास्ट 75व्या वर्षी ते लास्ट संप झाला सक्सेरिया मिलवर, तेव्हा ते चढून त्यांनी वगैरे ते चालू केल्या. डांगेंच्या संपामध्ये 35% संप फुटला तरी सन्मानाने कामगार आत जात होते. दत्ता सामंतांची भूमिका त्यांच्या अगदी विरोधात होती. डांगेंचं म्हणणं होतं गेटवर राहून मोर्चा आंदोलन करणं, सरकारची भांडणं, मालकांची भांडणं आणि सातत्याने त्यांचं ते कार्यक्रम चालत असायचे. दत्ता सामंतांची लाईन संपाची वेगळी होती. त्यांचं असं म्हणणं होतं, जेव्हा त्यांनी कामगारांना स्पष्ट सांगितलं होतं 6 महिने तुम्ही राशन भरून ठेवा तरच माझ्याकडे या, आणि 6 महिने त्यांना गेट सोडायला लावला आणि ते तुम्ही गावोगाव जाऊन ते राहा. ते गावोगावी सगळे गेले, गेट सुटला आणि मग त्याच्यामध्येच मान्यताबद्ध युनियन आणि सरकारला बाहेरचे लोक आणून त्या मिलमध्ये ठेवणं आणि मग फुकटच कागद बिगद जाळून वरती धूर करणं की गिरणं चालू झाली, अशा तऱ्हेचं एक बाहू निर्माण करणं. पण त्याच्यामुळे काय झालं की गेट सुटल्यामुळे याचा बराचसा परिणाम नाही म्हटलं तरी त्या संघर्षावर झालेला आहे, गिरणीच्या संपावर झालेला आहे. अजून थोडं तपशीलवार सांगू शकाल का की ते जे कामगार, आता तुम्ही गावी गेले कामगार काही म्हणताय, तर मग आता त्यांना जेव्हा हे या गोष्टीबद्दल कळलं की आता समजा आपल्या शिवाय गिरण्या चालू केल्या जात आहेत किंवा दुसरे कामगार आणले जात आहेत किंवा शंकेचं वातावरण नाही असेल कदाचित की मी जात नाहीये पण शेजारचा एखादा माझा मित्र किंवा माझ्या ओळखीतला कोणीतरी जातं, तर हे जे वातावरण होतं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ते वातावरण असं होतं की त्यांनी ते एक अपप्रचार पण भरपूर होता की गिरण्या चालू झाल्या. लोक सातारा, सांगली, कराड, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सगळ्या लांब करीमनगर वगैरे सगळ्या ठिकाणी ते गेलेले कामगार होते. त्यांना तसं काही माहीत पडत नव्हतं. पण या अफवांमुळे ते 6 महिने 9 महिने जवळ गिरणीमध्ये कोणी गेलेलं नाही. ते म्हणतात चिटपाखरूसुद्धा गिरणीमध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने तिथल्या श्रमिकांनी, आमच्या कामगारांनी तो लढा लढवला. पण त्याला मर्यादा आहेत. कुटुंब आहे, बायका मुलं आहेत, त्यांचा अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न आहे आणि फार हालत झाली आहे त्यांची. म्हणजे त्या संपामध्ये प्रचंड हालत झाली आणि मग नाईलाज म्हणून ते आले, मुंबईला यायला लागले. मग थोड्या मिल लिहून घेऊन थोड्या चालू झाल्या. पण त्यांना मिल चालू करणं हा त्यांचा उद्देश नव्हता, त्यांना ते बंदच करायचं होतं. जमिनी विकून वेगळ्या इथे इंडस्ट्री स्थापन कराव्यात किंवा इथे काम करावं असं त्यांचं होतं. पण अगदी नाईलाज झालेला हा लढाऊ गिरणी कामगार, अगदी मेटाकुटीला आलेला कामगार, पण लढणारा कामगार, शेवटी त्याला आपलं लिहून आज त्याला मिलमध्ये जावं लागलं. बरं, मग आता एकदा का हे सगळं जे संघटित क्षेत्र होतं जेव्हा ते कोलमडलं, मग त्यानंतर या कामगारांनी काय केलं, म्हणजे कुठल्या वाटा धरल्या, ते कसे जगले पुढं? त्यांची जरी खूप हालत झाली, नुकसान झालं, म्हणजे काही पर्याय राहिलेला नाही त्यांना. म्हणजे मिळेल ती नोकरी करणं कुठेतरी, काही म्हणजे स्त्रिया भांडी घासणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी, पुरुष गाड्या ओढणं किंवा खेडोपाडी जाऊन आपल्या काही जमीन असेल, शेती असेल, तिथे मोलमजुरी करणं, मजुरी करणं आणि ज्याला जे काही मिळेल उद्योग, काय धंदा, छोटी मोठी नोकरी, हा धंदा कसा होता म्हणजे त्याला सगळं कायद्या कानूनचं बंधन हे होतं, सिक्युरिटी होती. इतर ठिकाणी काही नव्हते. त्यामुळे जे काही मिळेल ते रोजगारावर काम करणं आणि आपलं घर चालवणं याच्या आपल्याने. मुलं लहान असेल, शिक्षण अर्धवट राहिलं, अनेकांच्या मुलांचं शिक्षणच अर्धवट राहिलं. मग ती जी पिढी होती या संपाच्या फॉलोआउटमधून, जेव्हा ती लहान असेल तेव्हा त्या काळात, तर त्या पिढीचं पुढं काय झालं, म्हणजे त्यांनी
मुंबईतच राहिले का ते परत बऱ्यापैकी गावी गेले? कसं बदललं गिरणगावचं पूर्ण? त्यावेळी नाही म्हटलं तरी काही ज्यांची जागा जमीन ते गावी राहिले काही लोक, आणि काही लोक म्हणजे नाही म्हटलं तर 3.5 लाखाचा संप झाला तरी त्यांचे लाख 1.25 लाख मुंबईमध्ये होतेच ना. मग इकडे तिकडे कुठे ना कुठे बाहेर जाऊन काम करायचे. मग जसं जसं गिरण्या चालू व्हायला लागल्या, त्यांना कळायला लागलं तसं तसं जाऊन ते मिलमध्ये आपलं काम करत होते. म्हणजे 1 लाख 1.25 लाख तरी कामगार तिथे होते. आणि जेव्हा काही वर्षांनी पुन्हा त्या 10 गिरण्या पण पूर्ण बंद झाल्या, त्यानंतर जेव्हा सगळंच बंद व्हायची वेळ आली आणि काही 5-6 गिरण्या चालू असतील, त्यावेळी मग परिस्थिती खूप बदललेली होती. दत्ता सामंतांचं पण नंतर काय संप केला, पण तो संप असा हे झाला नाही. त्यामुळे कामगार नर्वस झाले, सगळंच झालं आणि जवळजवळ ते गिरणगाव असं बंद पडायच्याच वाटेवर होता असा. म्हणजे आणि नंतर मग पुढे आम्ही तो जेव्हा सगळं बंद पडायचं वाटत होता, तर मग आम्ही गिरणीत काम करणारे कामगार होतो. दत्ता ईश्वरकर मॉडर्नमध्ये होते, मी सॉन मिलमध्ये होतो आणि सगळे लोक असे वेगवेगळ्या मिलमध्ये काम करणार होते. मग मी तसं सॉनवर लढत होतो, तसं दत्ता सामंत मॉडर्नवर होता. अनेक जण वेगवेगळ्या भागामध्ये होते आणि मग आम्ही ठरवलं आहे की बाबा ते एकत्र येऊन आम्ही एक 89ला बंद गिरणी कामगार संघर्ष समिती म्हणून त्यावेळी स्थापन केली. राजाराम वर्मा होते, अनेक लोक होते, सगळ्याच म्हणजे एकत्र काम ते करून चालू केलेलं. ते करत असताना खूप त्रास झाला आम्हाला आणि ह्याच्यामध्ये आम्ही 4 होतो. त्याच्यानंतर आम्हाला एक ॲडव्होकेट गायत्री सिंग आणि मीना मेनन, थोडं जहाल तत्वज्ञान विचारांच्या, आणि मी मार्क्सवादी होतो, दत्ता समाजवादी होता, प्रवीण शिवसेनेवाला होता आणि बाळनर आमचा काँग्रेसवाला होता. असे आम्ही 6 लोकांनी आम्ही म्हणलं सगळ्या पक्षांच्या आणि विचारांच्या चपला बाजूला ठेवून आपण इथे एकत्र फक्त गिरणी कामगाराला उभं करण्यासाठी आपण उभं राहायचं आहे, सगळं मतभेद विसरून. आणि आम्ही रोज सकाळी 6 वाजल्यापासून गिरणीच्या गेटवर जात असताना कोणी कामगार उभा राहत नव्हता. कारण 82च्या संपाने त्याचा कणा साप मोडलेला होता. म्हणजे अगदी हरलेली लढाई होतो की जर 3.5-5 लाख लढून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल, त्यांचा संप यशस्वी नाही, तर ती पूर्णपणे हरलेली लढाई होती. म्हणजे ज्याला लुझर बॅटर म्हणतात तेच होतं. पण आम्ही एक वेगळ्या ह्यानी सगळ्यांनी एकत्र येऊन जो केला, अनेक पक्षांनी मदत केली. समाजवादी पक्षाने आमच्या खातूसाहेब भाईंसारखे, संजय मंगोसारखे, तांबेंसारखे अनेक लोक तिथे होते. समाजवादी जवळ खूप लोक होते, त्या सगळ्यांनी मदत केलेली. मेधाताई असतील अशा, म्हणजे गोपाल लोखंडे बोललो, अशा अनेक लोकांनी. कम्युनिस्ट पक्षाच्या अहिल्याताई होत्या, तारा रेड्डी होत्या, GL रेड्डी होते, आमच्या खूप असे लोक जे होते, संतगिरी होते. आणि ह्या लोकांनी मदत आम्हाला केली भरपूर. पण नेतृत्व आमच्या 6 जणांचं होतं आणि सगळ्यांना बरोबर येऊन काम करायचं. म्हणजे इतिहासातलं वेगळं असं पर्व आहे की एक युनियन म्हणून आपण काम करत असतो. तर ह्यावेळी आम्ही सगळ्या युनियनचे झेंडे बाजूला ठेवून केवळ संपलेल्या गिरणी कामगाराला उभं करण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्याचा कणा संपूर्ण मोडलेला आहे, उभाच राहणार. हे सगळं एक विचाराने आम्ही काम करत असताना गेटवर आम्ही जायचो सकाळी 6 वाजता, सगळेजण जायचो, पण तिथे कोणीही कामगार उभा राहायला तयार नव्हता. असं करता करता आम्ही अनेक आंदोलनं केली. गिरणगावातले काय भाग तिथे आम्ही बंद केले. पुन्हा लहान मुलांचा मोर्चा काढला दिवाळीला. त्यानंतर आम्ही चड्डी मोर्चा जो गाजला प्रचंड. तर अर्धनग्न राहून आम्ही सांगत होतो की जगाला वस्त्र पुरवणारा कामगार हा अर्धनग्न आहे, त्याला उपाशी पोटी ठेवला आहे. तो एक मोठा मोर्चा होता. आणि हे जे सगळं एका बाजूला आम्ही लढत असताना दुसऱ्या बाजूला एक प्रचंड दहशतवाद होता अरुण गवळीचा. थांबूया आपण 5 मिनिट. 2 मिनिटं. ठीक, थांबूया. कारण अरुण गवळीच्या दहशतवादावर आम्ही लढलो तर संपेल. बरोबर. सगळ्या बाजूने गिरणगाव पेटत होता, तापत होता. आम्ही कसं काम केलं होतं की गिरणी आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि आपण स्वतः चालवायच्या. आणि म्हणून न्यू ग्रेडची मिल आम्ही रात्री 3 वाजता दत्ता, गायत्री, मी, आम्ही सगळेच जण मागच्या दाराने वरती चढलो आणि संबंध वॉचमॅन खाली झोपले होते, पण रविवार होता तेव्हा त्या काय त्यांना समजत नव्हतं. वरून आम्ही खाली आलो आणि त्या अंधारात काळोखात आम्ही बसलो होतो सगळेजण. आणि सकाळी 7 वाजता गिरणीचा दरवाजा चावी आम्ही गेलो, काढून घेतली आणि गिरण ताब्यात घेऊन त्या ठिकाणी झोपड्या बांधल्या आम्ही आणि न्यू ग्रेड आम्ही आमच्या ताब्यात घेतली. आंदोलन झालं, सगळं झालं, तडजोड झाल्या वगैरे. आणि गिरणगावामध्ये आमच्या
सगळ्या मुख्यमंत्र्यांना वगैरे तिथे येऊ आलं. दुसरी गोष्ट अशी होती की हे काम करत असताना एका बाजूला प्रचंड दहशत होती आणि ती दहशत गवळी गँगची असेल, सरकारची दहशत असेल, पोलिसांची दहशत असेल आणि सगळेजण या सगळ्या आमच्या संघर्ष समितीवर येत होते. पण अशावेळी जेव्हा आम्ही एक प्रसंग तुम्हाला सांगतो की गवळी गँगवर मिटिंग घेत असताना तिथे संबंध ते दहशतवाद, चाकूसुरे, तलवारी हे सगळं बघितलं आम्ही आणि आम्हाला तिथे हेच करून देत नव्हते सुरुवातीच्या काळात. मग आम्ही सगळ्यांना असा विचार केला, दत्ता, मीना दवे आणि मी आणि संबंध गायत्री वगैरे, प्रवीण वगैरे, की आम्ही याला भेटायचं आणि तुला जर गोळ्यात घालायची असेल तर आमच्या 500 कामगारांना गोळ्या घाल, आम्ही तुझ्याकडे घेऊन येतो आणि घाल आम्हाला गोळ्या. आम्हाला एक तर नोकरी नाही, आम्ही बेकार आहोत, आम्ही जगणंच कठीण झालं आहे, तर आम्ही असे मरू ना. कारण तुमच्या दहशतीमुळे आम्हाला तिथे काम करून देते, नाही तर तुम्ही आमचा रोजगार सोडवा, मालकाला भेटा. पन्ना खटा होती, तिची मिल होती, खटाव मिल, आणि ती त्यांच्या ताब्यात होती. पण मला इथे विशेष सांगायला असं आवडतं की आपण जरी गुंड बोललो किंवा असे दहशतवादी बोललो, भाई बोललो, तरी मला एक गोष्ट तिथे खूप महत्त्वाची वाटली की अरुणभाईंनी सांगितलं की माझं इथे कोण काय करणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही, उद्यावरून तुम्ही काम करा, तुम्हाला काही होणार नाही. त्या दिवसापासून आम्हाला काही त्रास तर झाला नाहीच, आम्ही बेफामपणे काम करतो. पण आमचं एक मीटिंग होती उपोषण सेंचुरी मिलवर, तिथे स्वतः गवळी आले, त्यांनी आमच्यामध्ये बसले अरुणभाई आणि त्यांनी भाषण केलं आणि पूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की दहशतवादी किंवा अशा तऱ्हेचे लोक असणारे जर तुमची चळवळ आणि तुम्ही व्यवस्थित योग्य रीतीने काम करताय हे त्यांनाही कळतं आणि त्यांचंही मतपरिवर्तन होतं. हे मला असं त्यावेळी वाटलं. त्यानंतर आम्ही खूप आंदोलनं केली, मुलांचा मोर्चा काढला, गिरणी ताब्यात घेतल्या, त्या ठिकाणी आम्ही झोपड्या बांधल्या आणि नंतर त्या ठिकाणी स्वांची सहकाराची योजना तयार केली. बगराम तुळपी आणि यशवंत चव्हाण कॉम्रेड यांनी आम्हाला सगळी मदत केली आणि तेव्हा आम्ही सगळ्या गिरण्या ताब्यात घ्यायला जातो. तेव्हा ती गिरण्या कुठे चालू झाल्या आणि त्यांनी बऱ्याच 10 तर बंद पडणाऱ्या गिरण्या चालू झाल्या आणि 20 पुढे 10 पडणार होत्या त्या पण झाल्या, सगळ्या चालू झाल्या. पण यांच्या ध्येय धोरणं आणि सिंगापूर हाँगकाँगच्या नावाखाली त्यांनी राज्यकर्त्यांनी त्यांना खूप सहकार्य त्यांनाच करून आपल्या सगळ्या गिरणी कामगारांना रस्त्यावर सोडलं. त्याच्यामध्ये लहान मुलांचा पण मोर्चा प्रचंड गाजला, चड्डी मोर्चा पण प्रचंड गाजला. खूप कामगार रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिरण गावामध्ये आंदोलन. जेव्हा दत्ता येसवलकरांनी याला बसली उपोषणाला तेव्हा VP सिंग आले होते, माजी पंतप्रधान, आणि ती हे घेतले, ते पण स्वतः तिथे आले आणि आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनीच काम करायचं आहे. मग मी आणि गायत्री सिंग आम्ही श्रीराम मिलमध्ये बसलो. मी कधी आई वडिलांचा देवाधर्माचा कधी मी उपोषण केलेलं नाही, उपास करत नाही, पण केवळ गिरणी कामगारांसाठी मी 11 दिवस आम्ही सगळे त्या ठिकाणी बसलो आणि मग सावीरबाई कामगार मंत्री होते, शिवसेनेचं सरकार होतं आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. अनेक लोकांनी याच्यामध्ये लोकांचं योगदान आहे. आम्ही जरी 6 जण तुम्हाला समोर दिसत असलो तरी अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे हजारो नावं आहेत, तर सगळ्या लोकांनी मदत केली आणि आमचं ध्येय एवढं होतं की मोडलेला गिरणी कामगार तो आता कधीच उभा राहणार नाही आणि आम्हाला त्याला उभं करण्याचा हा आमचा हट्ट होता. तो चुकीचा असेल, बरोबर होतं असं असेल, पण आम्ही एक जीवाने ते काम केलं आणि गिरणी कामगार, मला खटाव मिलमध्ये तो आमचा एक हा होता सुरेश कोण, त्याला त्याच्या तंगड्या तोडल्या होत्या त्या लोकांनी, अच्छा आमच्या समोर, आणि तिथे एक कामगार उभा राहत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आमच्या 6 जणांच्या लोकांनी सहकार्याने गिरणी कामगार उभा राहिला आणि लढ्यामध्ये पुढे आला आणि तो लढला, नेतृत्व त्यांनी केले. अशी अनेक ठिकाणे आहेत, अशा अनेक घटना घडलेल्या, पण आम्ही तेच काम चांगलं करतो. आणि आम्ही तेव्हा म्हणायचो गिरणगावामध्ये, आम्ही ठरवलंच होतं की बायकोचं कुंकू पुसून कपाळाला कफन बांधून आम्ही या लढ्यामध्ये उतरलेलो आहोत, जिंकू की हारू, हा एकच असं वाक्य होतं. आणि खूप जोरात लढाई झाली. आम्ही ते नेटाने काम पुढे नेलं. कातूबाई या समाजवादी लोकांनी खूप मदत केली, मोहम्मद खडक, समरकर, सगळे लोक, त्याच्यामध्ये 50 नावं आहेत. ह्या लोकांनी मदत केली म्हणून आम्ही तिथे टिकलो. आमची जरी जिद्द काही असली तरी अनेकांचे हात त्या चळवळीला लागलेले आहेत आणि ते कामगार उभे राहिलेत आणि जिंकले आहेत. आजही लढा चालू आहे. आता हा जो इतका संघर्ष नंतर या समितीनं दिला आणि कामगारांचं तुम्ही इतकं वर्णन सांगितलं की कशा प्रकारे ते उभे राहिले, आता इतकी हिंमत हारल्यानंतर पण त्यांना विश्वास ठेवणं अवघड गेलं असेल त्याच्यावरती, तर या संघर्षाचं नंतर पुढं काय झालं, म्हणजे त्याच्यातून काय मिळवता आलं? मला माहिती आहे की अर्थात पूर्ण जे स्वप्न होतं की पुन्हा एकदा कामगार मुंबईचं उभं राहील, ते काय अवघडच स्वप्न होतं ते, पण तरी सुद्धा काय मिळवता आलं या संघर्षातून?
एकदम असं काही मिळवता आलं नसं नाही, पण बऱ्याच गोष्टी पण मिळालेल्या आहेत. हां. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की 2002 साली जेव्हा विलासरावांनी तो कायदा केला, हं. आम्हाला जर काम नसेल, नोकरी नसेल, तर आम्हाला इथे जागा पाहिजे, आम्हाला घर पाहिजे. आणि घर म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मालकाने कधीही पैसे तुम्हाला खूप दिले असतील, हं. पण तुम्हाला जागा कधीही देणार नाही. हं. आणि जगाच्या इतिहासामध्ये हे घडलेलं एक दुसरं आहे, पर्व आहे की मुंबईतल्या मालकांच्या टावरच्या समोर गिरणी कामगारांचाच टावर उभा आहे आणि त्यांना घराची लढाई म्हणजे 1.5 लाख घरं पाहिजेत. 25 ते 30-35 हजार घरं मिळालेली आहेत आणि उर्वरित घरं आम्ही या ठिकाणी मिळवत आहोत. याच्यामध्ये एक असं झालं होतं की आमची मागणी वेगळी होती. 600 एकर जागा मुंबई म्हणजे कुलाब्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि वर्लीपासून चिवडीपर्यंत 600 एकर जी जागा आहे, तर आमच्या डीसी रूलचं ॲक्ट त्यांनी ते सुरू केलं. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की 200 एकर गिरणी काम, 200 एकर म्हाडा, 200 एकर म्युन्सिपाल्टी आणि 200 एकर मालक. आणि ते मान्य झालं होतं सगळं. पण आता मोठे जाणते राजे आपले सगळे त्याच्यामध्ये त्यांनी तिथे काय करून सगळं डीसी रूलचा सगळं बदलून त्यांनी त्या ठिकाणी फक्त ओपन लँड धरली, सबंध ओपन लँड. आणि ती ओपन लँड आम्हाला 35 एकर आली आणि नाहीतर मला 200 एकर आले सगळ्या घरांना. आणि आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो ही केस. 200 एकरचे आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो. पण सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सगळे मोठे वकील म्हणजे आमचे केक संघवी होते ते अभिषेक आणि भाजपाचे जेठमलानी आणि दुसरे ते सगळे मोठे मोठे वकील 5-6 वकील असे उभे केले, सगळ्या पक्षातले होते. विशेष म्हणजे काँग्रेस, भाजप आणि हे सगळे जे होते त्या वकिलांनी एवढा प्रेशर त्या जजवर आणला आणि एवढी बाजू मांडली की ते आम्हाला मिळूच नाही. आणि तिथे आम्ही हरलो. नाही तर ती जर 200 एकर मिळाली असती, कारण ते आमच्या हातात नव्हती, ती आमची लढाई नव्हती, ती कायदा कानूनची लढाई असल्यामुळे ते तिथे आम्हाला आमची 200 एकर गेली. आणि ओपन लँड जी मधली होती 2 बिल्डिंगच्या मधली जागा ती दिली. ॲक्च्युली तसं नव्हतं, सगळी जागा द्यायला पाहिजे, ती मिळाली नाही. आणि ती मालकांचे सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि त्या कालचे जे मोठमोठे मंत्री सगळे होते ते त्या सगळ्या पक्षांनी मिळून सगळे आपल्या तिजोऱ्या भरून घेतल्या. पण जो मुंबईतला गिरणी कामगार 105 हुतात्मे नेऊन त्यांनी मुंबई राखली, मराठी माणसाची मुंबई राखली. आणि हे सगळा इतिहास आपण पाहिला तर त्याच मुंबईतल्या गिरणी कामगारांना संपवण्याचं कटकारस्थान इथल्याच राज्यकर्त्यांनी आणि मराठी राज्यकर्त्यांनी ते केलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. तर आज गिरणगावामध्ये मुंबईतला गिरणी कामगार उभा असता तो देशोधडीला लागला आणि त्याला जबाबदार हे सगळे पक्ष आहेत. आज आता मुंबईमध्ये पूर्वीचे गिरण कामगार, अर्थात आता कोणी नसेल गिरणीमध्ये काम करणार, पण असं ते परिवार किती असतील म्हणजे ज्यांना घरं मिळालेत आणि घरं मिळायची बाकी आहेत? 25,000 लोकांना घरं मिळालेली आहेत. अच्छा. आणि अजून जवळजवळ लाख कामगारांचं तिथे रजिस्टर आहे. आणि त्यांना आता ते आमचं म्हणणं होतं, ज्या मुंबईतल्या 25 मिल आहेत सरकारच्या, त्या सरकारच्या मिलमध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर त्या सगळ्या मिल आहेत, त्या मिलमधल्या जर तुम्ही दिलं असतं जागा तरी मुंबईमध्ये गिरणी कामगार राहिला असता. पण त्यांना आता पनवेल, कोंडगाव आणि हे तुमचं बदलापूर, शेलू अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर काढण्याचं गिरणी कामगारांचं त्यांचं. आणि राज्यकर्ते मराठी आहेत, त्या सगळे म्हणणार की मुंबई कामगारांमुळे मुंबई मिळाली. नाही तर मुंबई असं म्हणणार, SM जोशी असतील, त्यावेळी सेनापती बापट असतील, आमचे डांगे असतील, सगळे लोक, अहिल्या रंगणेकर, सगळ्या लोकांनी ती मुंबई मिळवली. पण त्याच मुंबईमधला मराठी माणूस यांनी जो 60 ते 65% मुंबई मराठी माणूस होता तो आता 17 आणि 20% मुंबईमध्ये आलेला आहे. म्हणजे या मराठी माणसाला देशोधडीला लावणारा मराठी माणसांचेच मराठी नेते होते, ते आपल्याला नाकबूल करता येणार नाही. बरोबर. आता मुंबईच्या जमिनींबद्दलचा जो म्हणजे हे दिसतंय, आत्ताची स्थिती दिसते की एक असं आहे की सगळ्यात मोठे लँड होल्डर गोदरेज सारखे आहेत. गोदरेजकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे. आणि त्याच्यानंतर आता अदानी जे आहेत, गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह, हा आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रिअल इस्टेट प्रोजेक्टसाठी दावा ठोकतोय. आणि त्याच्यामध्ये आपण धारावी प्रकल्पासारखं हे दिसतोय. तर आता हे जे बदलती मुंबई आहे आणि याच्या मुंबईतल्या जमिनींचे आणि याचे व्यवहार, तर अशाकडे एक
कामगार नेता म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? काय झालं म्हणजे एक लॉबीच झालेली आहे सगळ्यांची, गुंड, राज्यकर्ते, सगळे भाई लोक, हे सगळे ह्यांनी असं ठरवलं की इथला सामान्य माणसाला मुंबईमध्ये ठेवायचंच नाही. म्हणजे जो मुंबईतला खरा पहिला कामगार आहे किंवा पहिला माणूस मुंबईकर आहे त्याला इथून जर हाकलवायचं असेल तर अशा मोठमोठ्या लोकांना या सगळ्या जागा विकणं, त्यांना देणं, तर तिथे सामान्य माणूस राहणारच नाही ना. कसं राहणार त्या टोलेजंग इमारतीमध्ये? आज नाही उद्या तो जाणारच आहे. आणि हा त्यांचा 25-30 वर्षाचा प्लान आहे की इथून मराठी माणूस आणि कष्टकरी गरीब जो कोण शोषित आहे त्याला इथून घालवायचं आहे. आणि म्हणून अडाणीला तर धारावी झोपडपट्टी, वर्षानुवर्षे जो तिथला माणूस राहतोय, बाप दादांच्या अनेक पिढ्या तिथे गेल्या आहेत, त्यांचं जागा आहे ती, त्यांचं घर आहे. तुम्ही तुमच्या कायद्याने ताकदीने किंवा स्वतःच्या राजकीय ताकदीमुळे तुम्ही त्यांना हाकलण्याचं काम करताय. हे योग्य आहे का? तो कामगार तिथला माणूस आहे, त्याला तिथे घर मिळालं पाहिजे. तुम्ही का त्याला घर तिथे देऊ शकत नाही? त्याला बाहेर का काढता? आणि अडाणीला दिलं, अंबानीला दिलं तरी त्यांचा हक्क तिथे राहायला पाहिजे ना शाबूत. त्यांना तुम्ही हाकलणारे कोण? म्हणजे तुमचा तिथे काय संबंध आहे? जेव्हा तुम्ही नव्हतात त्यावेळीपासून त्यांचे बाप दादांच्या अनेक पिढ्या तिथे गेलेल्या आहेत. आणि हा अन्याय आहे सरळ. पण पोलीस यंत्रणा तुमच्याकडे आहे, सगळीच गुंडगिरी तुमच्याकडे आहे, तो कायदा तुमच्या हातात आहे, कोर्ट तुम्ही नमवू शकता, सुप्रीम कोर्ट नमवू शकता, सगळे तुम्ही करता. या सगळ्या चुकीच्या मार्गाने तुम्ही मुंबईतल्या सर्वसामान्यांना हाकलवून लावताय. ते बरोबर नाही आहे. आणि ते लढतायत ना, धारावीकर लढणार शेवटपर्यंत. मुंबईतला माणूस हा लढाऊ आहे आणि तो लढतच राहणार आपल्या हक्कासाठी. आता या सगळ्या तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही जो संघर्ष केला आणि हे संपाचा अनुभव आहे, त्यानंतरचा कामगारांच्या हक्कांचा अनुभव आहे, त्याच्याबद्दल एक पुस्तक निर्माण होतंय, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का त्या पुस्तकात? पुस्तक ठीक आहे. एक माझ्या मते मी जो अनेक पुस्तकं वाचतो सगळ्यांची, ते एक प्रेरणा असते. म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर काय चांगलं काम केलं का, कुठेतरी काय असं गेलो का, तर तो एक लढ्यातला भाग आहे. आणि माझ्यासारखे जसं म्हणणं राहील की माणसाने संघर्ष केल्याशिवाय काय मिळणार नाही. लढेंगे तो जितेंगे. तुम्हाला संघर्ष अटळ आहे. हे सरकार असो किंवा कुठलेही कोणाचं सरकार असो, तुम्हाला लढावंच लागेल. आणि अशाच पुस्तकातून प्रेरणा घेऊन उद्याची पिढी जी असेल, मला असं वाटतं की नामोहरण होण्याचं काही कारण नाही किंवा नैराश्यानी पण नाही, आशावादी राहायला पाहिजे. मी तर मार्क्सवादी आहे, मी तर आशावादी आहेच. पण याच्यातूनच पुस्तकातून काय प्रेरणा मिळाली आणि कोण कार्यकर्ते तयार झाले तर त्या अनुभवाचा त्यांनाही फायदा होईल. कारण तो जो लढा आहे ना, हा सर्वांगाने मोठा लढा आहे की जे 5 लीडर जे कार्यकर्ते आहेत आम्ही, ते कोणी मोठे नाहीत, कोणीच चांगले शिकलेले नाहीत, अनुभवी नाहीत, काही नाही. असं नसताना त्यांना काही माहीत नसतं. वेड्यासारखं म्हणतो, वेड्याचं दौड वीर सात, असं वेड्यासारखे आम्ही जात होतो, डोका आपटत होतो, दरवाजे ठोठवत होतो, काही करायची तयारी असं होतं. आणि जेव्हा तुम्ही वेडे बनता तेव्हाच तुमचा विचार पुढे तुम्ही नेऊ शकता. आणि आम्ही फार मोठं काय केलं नाही तरी आम्हाला एवढा विश्वास लोकांमध्ये दिलेला आहे की आम्ही जर त्यावेळी लढलो नसतो, पुढे आलो नसतो, तर त्या गिरण्या पण चालल्या नसत्या, त्यांचे हक्क पण मिळाले नसते, त्यांचे ड्यूज पण मिळाले नसते, लिगल ड्यूज जे काय होते ते, आणि त्यांना घरं पण मिळाली नसते. मग हा लढा अजून किती वर्ष चालेल मला माहीत नाही, पण मला एवढा विश्वास आहे की गिरण कामगार लढू शकतो. मागच्या थेरीप्रमाणे शेतकरी कामगार हाच संघर्ष करू शकतो, हाच क्रांती करू शकतो. मग आजही मला असं वाटतंय की हा जो गिरणी कामगार आहे हा शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील आणि तो आपला हक्क मिळवत राहील. आणि आजही संख्येने, मोर्चाने तिथे त्याच्यामध्ये इथे वाईट गोष्ट म्हणजे आमचे जे लढाऊ ज्यांनी सुरुवात केली, मुहूर्त मिळाले दत्ता इसवलकर साथी, हे आम्हाला सोडून गेले. आणि तरी पण त्यांचं जे काम आहे ते आम्ही पुढे नेतो आहे. माझा शेवटचा प्रश्न की आता आज महाराष्ट्राची जी काय राजकीय परिस्थिती आहे आणि जे राजकीय पक्ष आहेत, ज्या पद्धतीने ते वागतात आणि सतत ते महाराष्ट्राच्या विकासाची गोष्ट करत असतात, महाराष्ट्राच्या हिताची आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते या पक्षातून त्या पक्षात जातात किंवा वेगवेगळ्या पक्षांची युती होते. अशा परिस्थितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संप मागे घेतलेला नाही आहे. तेव्हा सुरू झालेला संप जो आहे तो आजही सुरूच आहे तसा अधिकृतपणे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये, या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला न्याय मिळेल गिरणी कामगाराला आणि या उरलेल्या लोकांना घरं मिळतील किंवा हे सगळं पुन्हा एकदा उभं राहील असं वाटतं का तुम्हाला? कठीण आहे. कारण तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे ते काय आपल्याला न्याय देण्यासाठी किंवा आपले प्रश्न सोडवायचे नाहीत. त्यांचेच हजारो प्रश्न आहेत, त्यांचेच प्रश्न सुटत नाही आहेत. आणि
मला असं वाटतं की इतकी भ्रष्ट व्यवस्था आणि इतकं लोक घाबरून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत, याला कारण काय? म्हणजे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता 18 वर्षी लाल झेंडा खांद्यावर घेतो आणि 75 वर्ष झाली तरी तो खाली ठेवत नाही, लढतो. आम्हाला काही आमिषं आली नसतील, पण आम्ही तत्वासाठी निष्ठ राहिलो. आता यांना तत्वनिष्ठा मान्यच नाही आहे, काही नाही. म्हणजे ज्यांना सगळं काही पदं मिळालीत, आमदार, खासदार, नगरसेवक, जे जे काय होतं सगळे पदं मिळूनसुद्धा, घनगंज संपत्ती निर्माण करूनसुद्धा तुम्ही या पक्षातून त्या पक्षात जाता, याला काय? एक तर तुम्ही केलेल्या चुका आहेत, भीती आहे, आणि म्हणून ईडी आणि CBI तुमच्या मागे लागते. नाहीतर तुम्ही घेतलेलं तत्वज्ञान सोडण्याचं कारण काय? आणि आता मजा कशी आहे की ह्या पक्षात जे चोर आहेत ते तुम्ही घेता आणि त्यांना तुम्ही अगदी स्वच्छ करून देता. ही कुठली म्हणजे विचारधारा आहे? आणि हे काय आहे? त्याच्यामुळे ते जे सगळेजण आहेत हे कोणी सामान्य गरिबांसाठी नाही आहेत. त्यांना त्यांचे प्रश्न ते सोडवणारच नाहीत. त्यांचे पद जिथे ते लढाई होतात, संघर्ष होतात, आंदोलनं होत आहेत, तिथे त्यांच्या वाट्याला काहीतरी येतं किंवा ते पुढे टिकत आहेत. नाहीतर या लोकांकडे ह्यांनाच काही पुरत नाही आहे. म्हणजे एकेकाचे त्या रूमच्या रूममध्ये भरलेल्या नोटा जेव्हा जाळल्या जातात किंवा दिसत आहेत, आणि आज गरिबांना शिक्षण नाही, अन्न वस्त्र निवारा नाही आहे, पाणी नाही, खेडोपाडी महिला डोक्यावरनं अजून पाणी भरत आहेत, मुलांना, लाखो मुलांना नोकऱ्या नाहीत, आणि ज्यांना असल्याचं ते मरण्यासारखं काम त्यांच्यानं करून घेत आहेत. काय व्यवस्था आहे? कुठं कोणाचंही भलं तुम्ही केलेलं आहे असं दाखवा. कारण तुमच्या 4 कार्यकर्त्यांना तुम्ही पोसत असाल, ते दहशतवाद घडून समाजावर दहशतीचा अंकुर ठेवत आहेत आणि तुम्हाला तुमचे इलेक्शन जिंकून देत आहेत. बाकी सर्वच आज मेन धंदा काय? शेती आणि कामगार. शेतकऱ्याला पण मारला आहे, कामगाराला पण मारला आहे, कोणाला जिवंत ठेवलं आहे? म्हणजे शेतीत मोठा धंदा होता, त्याच्यातून 1 नंबरला जो धंदा तो त्यांनी आज अदानी, अंबानी आणि यांना जागा देऊन त्यांनी शेती निर्माण करून आम्ही तिथे नोकऱ्या करायच्या, कामं करायची. या तऱ्हेची विचित्र व्यवस्था निर्माण करण्याचं राज्यकर्त्यांचं काम आहे. त्याच्यात त्यांना काही वाटत नाही. दुसऱ्या पक्षांना त्यांना जराही शरम वाटत नाही, जराही लाज वाटत नाही. तत्वनिष्ठाही त्यांच्याकडे काही राहिलेली नाही. आणि म्हणून हे समाजाचं भलं करतील, हे हिंदुस्थानच्या जनतेचं आणि संबंध महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं करतील असं मला वाटत नाही. आज आम्हालासुद्धा ते घरं देण्यासाठी खूप त्रास देत आहेत, खूप रखडवत आहेत. काही गरज नाही रखडवण्याची. तुमच्या म्हाडाच्या तुम्ही देऊ शकता, SRAमधून देऊ शकता, आमच्या गिरण्यांच्या जागा आहेत ते तुम्ही 1 मिल दिली तरी सगळ्यांना मिळतं. पण त्यांचा हेतू शुद्ध नाही आहे, त्यांची जाणीव त्यांना नाही आहे, किंवा त्यांची इच्छाशक्ती नाही की त्यांना गरिबाचा प्रश्न सोडवायला वेळच नाही आहे. त्यांचेच प्रश्न त्यांचे सुटत नाहीत. रोज TVवर आपण बघत असतो काय चाललेलं आहे, मग ते तुम्हाला काय न्याय देणार आहे? म्हणून त्यांच्याकडून फार मोठी न्यायाची अपेक्षा करणं ही आजच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला चुकीचं वाटते. पण ते सोडून पण चालणार नाही, म्हणून आम्ही लढत राहू आणि आमचा हक्क मिळेल तिथपर्यंत घेत राहू. कॉम्रेड, तुम्ही इतकं सविस्तर आमच्याशी बोललात आणि वेळ दिलात तुमचा, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि या लढ्याला पूर्णपणे सदिच्छा की हा जो हक्क आहे तो कामगारांना पुन्हा मिळावा ही सदिच्छा. तर आपण बघतो की वेगवेगळे संघर्ष एखाद्या आपल्या आसपासच्या अनेक घटकांचे वेगवेगळे संघर्ष सुरूच असतात, आणि अशा वेळेस आपण आपली जी राजकीय धोरणं आणि राजकीय अपेक्षा आहेत त्याच्या संवादामध्ये, त्याच्या मागण्यांमध्ये याचं कुठंतरी प्रतिबिंब दिसायला पाहिजे असं वाटतं. तर कॉम्रेड घागांचा जो लढा आहे तो तुम्ही ऐकलाच असेल. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या संवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा कमेंट बॉक्समध्ये. त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि इंडी जर्नलचं हे चॅनल सबस्क्राईब करा. पाहत राहा इंडी जर्नल.